मित्रांनो, आपण आता सायफोन कंपनीचा ॲक्टो जोडत आहोत. तरी त्याचा डायग्राम बघा कशा पद्धतीने आपण ॲक्टो जोडू शकतो. आपण आरवाईची वायरी जोडत आहात. आता आरवाईची लाल वायर जोडली आहे. 1 नंबरला घ्यायची. ही वायर रिलेच्या 1 नंबरला घ्यायची. आता वाय डायग्रामची वायर मध्ये घ्यायची, बरोबर मध्ये. ब्ल्यू कलरची वायर आपण जोडलेली आहे, हे घ्यायची शेवटला. RYB अशा 3 पद्धतीने 3 वायरी जोडून घ्यायच्या. P2 आता P2ची वायर जोडलेली आपण P2 इथे जोडायची. लाल लिंक काढायची आपल्याला. P2 इथली लिंक काढायची आणि या ठिकाणी P2ची वायर जोडायची. अशी लाईट साईडलाच काढायची लाल वायर. आता इथे L लावलंय. L आणि P3 या P3ची लिंक द्यायची. ही ह्यात लिंक द्यायची. अशा आडवी ह्या पद्धतीने नवीन ॲटो असला तर लिंक द्यायची. आता L P3ची आपण लिंक टाकून घेतली, त्यामधून P3 घ्यायची. P3 हे निळ्या शेड्याच्या इथं जोडायची. चालू करायच्या बटनाच्या कडेला P3 जोडायचा. इथं 9-3 असतंय वर त्याच्या बरोबर तिथं. आता P4 ला जोडायची. इथे P4ची वायर इथं जोडून घ्यायची शेवटला. निळ्या लिंकच्या कडेला P4 जोडून घ्यायची. अशा पद्धतीने आपण ॲटो जोडलेला आहे. मित्रांनो, आता ट्राय करूया. तरी आपण जोडलेला आहे ॲटो. आता टायमर लावलेला आहे. याला मिनिट असं टायमिंग पडतं. 3 मिनिटाचं टायमिंग असेल. तर आपण ॲटो जोडलेला आहे. टायमिंग घेतलेला आहे. ॲटो क्लिअर झालेला जोडून.